वगैरे जे खाली सांगतोय आता ह्यांच्या तुम्हाला डेफिनेशन वगैरे आणि वर्ण वगैरे ध्यानात ठेवायचे, म्हणजे जसे की सूत्र वगैरे असतील, श्लोक असतील ते ध्यानात ठेवायचे. आता प्रयत्न, प्रयत्न म्हणजे काय, तुल्यास्य काय, तुल्यास्य प्रयत्नम सवर्ण. मागच्या वर्षीचा हा क्वेश्चन होता की तुल्यास्य प्रयत्नम डॅश 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 असा हा एमसीक्यू होता, सवर्णम अशा प्रकारे हा एमसीक्यू होता. म्हणजे प्रयत्न म्हणजे उच्चारण करताना मुखातील अवयवांची हालचाल आणि उच्चारणपूर्वीचा विचार करणे. म्हणजे उच्चारण, प्रयत्न म्हणजे काय, उच्चारण करताना मुखाची हालचाल करणे म्हणजे प्रयत्न. उच्चारण करताना मुखातील अवयवांची हालचाल म्हणजे प्रयत्न. उच्चारणपूर्वीचा विचार करणे हा बघा प्रयत्नाचा एक भाग येतो. आता काय प्रयत्न, आता प्रयत्न दोन प्रकारचे असतात, एक अभ्यंतर प्रयत्न आणि बाह्य प्रयत्न. आता अभ्यंतर प्रयत्न 5 प्रकारचे असतात. कोणकोणते, स्पृष्ट, ईषत्पृष्ट, ईषदविवृत्त, विवृत्त आणि संवृत्त. आता बाह्य प्रयत्न कसे असतात, 11 असतात. कोणकोणते असतात, विवार, संवार, श्वासनाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित. आता मी कशा प्रकारे ध्यानात ठेवलं होतं हे बघा की सिंपल आहेत, 11 ध्यानात ठेवायला. विवार, त्यानंतर संवार, विवार संवार हे 2 ध्यानात ठेवले. त्यानंतर पाहिले श्वास, त्यानंतर नाद, श्वास आणि नाद ही जोडी झाली. त्यानंतर झालं घोष, अघोष ध्यानात झाली 2 जोडी. त्यानंतर घोष, अघोष. त्यानंतर मग काय, अल्पप्राण, त्यानंतर महाप्राण ही झाली जोडी झाली. त्यानंतर मग आपले 3 तर कॉमन आहे ना हो, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. स्वरित तर अशा प्रकारे 3 कॉमन होते. झाले की 11 पाठ. हे बघा, विवार, संवार, श्वासनाद, फक्त श्वासनाद ध्यानात ठेवायचं, श्वास आणि नाद. श्वास नाकाद्वारे, नाद समजा मुखाद्वारे असं ध्यानात ठेवा, नाद, श्वासनाद वगैरे. हे बघा, विवार, संवार, श्वासनाद, घोष, अघोष, अल्पप्राण वगैरे, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित. अशा प्रकारे हे 11 आपण बाह्य प्रयत्न असे ध्यानात ठेवले. आता बघूया एक एक बघूया अभ्यंतर प्रयत्न. आता अभ्यंतर प्रयत्न म्हणजे काय दिले, अभ्यंतर प्रयत्न. तर अभ्यंतर प्रयत्न काय सांगितलंय, ज्या हा उच्चारणाच्या सुरुवातीला असतो म्हणून याला अभ्यंतर प्रयत्न म्हणतात. म्हणजे उच्चारणाच्या सुरुवातीला जो येतो तो अभ्यंतर प्रयत्न असतो. जसे काय सांगितलं, आता एक एक बघूया. स्पृष्ट, आता स्पृष्ट म्हणजे काय, मुखाच्या अवयवांच्या घनिष्ठ स्पर्श. वर्ण म्हणजे काय, मुखांच्या अवयवांचा घनिष्ठ स्पर्श होतो, त्या म्हणजे मुखांच्या अवयवांचा घनिष्ठ स्पर्श होतो तेव्हा स्पृष्ट वर्ण येतात. कोणकोणते असं, क ते म वर्ग, म्हणजे ह्यामध्ये 25 वर्ण असा, जे आपण क ते म वर्ण पाहिले की क, ख, ग, घ, न असं अशा प्रकारचे एक एक वर्गातील 5-5 वर्ण पाहिले. तसे 5 वर्गातील काय, 5 वर्गातील आपण जे वर्ण पाहिले तर ते क ते म वर्ग नाही का, ते 25 वर्ण झाले. आता ईषत स्पृष्ट, आता ईषत्पृष्ट म्हणजे मुखातील अवयवांचा अल्पस्पर्श होणे म्हणजे ईषत्पृष्ट. आता हे जर तुम्हाला एमसीक्यूला फक्त की हे असं येईल की स्पृष्टमध्ये कोणते वर्ण येतात, ईषत्पृष्टमध्ये कोणते येतात, तुम्हाला फक्त एक उच्चाराने समजावं की ईषत्पृष्ट म्हणजे काय, ते फक्त ते आपल्या मराठीमध्ये उल्लेख की पेपरमध्ये तुम्हाला कुठेही लिहायचं नाही असं की मुखातील अवयवांचा अल्पस्पर्श वगैरे असं काय लिहायचं नाही. फक्त एमसीक्यू तुम्हाला येईल की ईषत्पृष्ट खालीलपैकी कोणता वर्ण आहे अशा प्रकारे. आता वर्ण पाहू, ईषत्पृष्ट य, र, ल, व, त्या हे ईषत्पृष्ट असतात. इथं ईषत विवृत्त, ईषत विवृत्त म्हणजे काय, मुखातील अवयवांमध्ये थोडे अंतर असणं म्हणजे ईषत विवृत्त. त्यात वर्ण येतात श, श, स, ह असे 4 वर्ण येतात ईषत विवृत्तमध्ये. संवृत्तमध्ये काय आले, ईषत स्पृष्टमध्ये काय आले, य, र, ल, व, आणि त्यानं ईषत विवृत्तमध्ये काय आलं, य, श, श, स, ह. त्यानंतर आता पुढे बघतो आपण विवृत्त. आता विवृत्तामध्ये काय दिलंय की मुखातील अवयवांचा खूप अंतर असणं, मुखातील अवयवांमध्ये खूप अंतर असणं म्हणजे की सर्व स्वर येतात एक्सेप्ट काय, याला अला सोडून, एक्सेप्ट अला सोडून. आता अला बी काय सांगितलं ते खाली बघूया, संवृत्त होतं, मुखातील अवयवांची हालचाल नाही होत म्हणजे अशी वर्ण कोणतं आहे, तर रस्व. हा बघा, अस्वर सोडण्याचं कारण होतं की तो संवृत्त वर्ण आहे. त्यामध्ये काय होतं, मुखातील उच्चार म्हणजे वर्ण उच्चारण करता मुखातील हालचालच होत नाही अवयवांची, ते म्हणजे रस्व, संवृत्त, विवृत्त काय, सर्व स्वर येतात फक्त अला सोडून वगैरे. आता पुढे बघतोय आपण आता बाह्य. बाह्यचे म्हणजे काय आहे की हा उच्चारण करताना अंतिम असतो. जो अभ्यंतर होता उच्चारण करताना सुरुवातीला होता, बाह्य हा उच्चारण करताना अंतिम असतो म्हणजे बाह्य. आता बाह्यचं बघूया काय. आता बाह्याचे प्रकार दिले. विवार, आता पहिला प्रकार आहे विवार. आता विवारमध्ये काय दिलंय, वर्ण उच्चारण करताना कंठबिलाचा विस्तार होतो, जे कंठाचा बिलाचा म्हणजे कंठाचा पोकळीचा विस्तार होणं, कंठाच्या पोकळीचा विस्तार होणं म्हणजे विवार. यात कोणते येतात वर्ण, खरं प्रत्ययातील वर्ण ह्याच्यात येतात विवारमध्ये. आता संवारमध्ये काय, वर्ण उच्चारण करताना कंठबिलाचा संकोच होणं म्हणजे संवार. विवारमध्ये काय होणं, विवार विस्तार, विवार विस्तार, आणि संवार संकोच, संवार संकोच अशा प्रकारे. आता श्वास, आता श्वासमध्ये काय दिलंय, वर्ण उच्चारण करताना कंठबिलातून वेगाने हवा बाहेर पडते त्याला श्वास म्हटलंय. आता पुढे बघूया
आता पुढे दिलाय नाद. आता नादमध्ये कंठबिलातून नाद स्वरूप अनुस्वनन. अनुस्वनन म्हणजे कंठबिलातून नाद स्वरूप अनुस्वनन तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर घोष. घोष म्हणजे काय, वर्ण उच्चारण करताना आवाज घुमतो वगैरे असे वर्ण असे म्हणजे असं त्याला घोष म्हटलंय. आता अघोष म्हणजे वर्ण उच्चारण करताना आवाज घुमत नाही, त्याला अघोष म्हटलंय. आता अल्पप्राण. अल्पप्राण म्हणजे काय, उच्चारण करताना वर्ण उच्चारण करताना प्राणवायूचा अल्प उपयोग म्हणजे अल्पप्राण. आता महाप्राण म्हणजे काय, वर्ण उच्चारण करताना प्राणवायूचा जास्त उपयोग होणं म्हणजे महाप्राण. आता उदात्त. आता उदात्त म्हणजे काय, वेद मंत्र उच्चारण करताना उपयोग होणे म्हणजे उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे तिघ आहे. उदात्त, अनुदात्त आणि स्वरित या तिघांचा उपयोग वेद मंत्राचं उच्चारण करताना होतो. आता एक एक बघूया. काय सांगितलं, उदात्त म्हणजे तालू आदी वरील भागास वायूचा स्पर्श म्हणजे तालू आणि त्याच्या वरील जे भागास वगैरे वायूचा स्पर्श होतो त्याला उदात्त म्हटलंय. अनुदात्त म्हणजे तालू आदी स्थानांच्या खालील भागास वायूचा स्पर्श होणं म्हणजे अनुदात्त. म्हणजे तालूच्या खाली जे आधी स्थानाच्या खालील भाग आहेत त्याचा वायूचा स्पर्श होणं म्हणजे अनुदात्त. आता दुसरा पाहतोय स्वरित. आता स्वरित म्हणजे काय म्हटलंय, वरील दोन्हीचे मिश्रण म्हणजे उदात्त आणि अनुदात्त जे दोन्ही मिश्रण आहे त्याला स्वरित म्हटलंय. तर अशा प्रकारे आपण पूर्ण संस्कृत वर्णनाम परिचय म्हणजे 5 मार्क MCQ साठी टॉपिक बघितलाय. तर हे तुम्हाला पेपरमध्ये याचे जास्त तर कसे वर्ण किती असतात, स्वर किती असतात, व्यंजन किती असतात आणि जे बाह्य अभ्यंतर प्रयत्न वगैरे ते श्लोक आहेत वगैरे ऋतुशानाम मूर्धा वगैरे असे जे श्लोक आहेत वगैरे अको विसर्जनाम कंठ, तर हे तुम्हाला असे जास्त पेपरमध्ये विचारतात. 5 मार्कसाठी MCQ साठी हा टॉपिक आहे. हा नक्की प्रिपेअर करून ठेवा. प्रत्याहार वगैरे बनवा असं एक येतं आपल्याला की ह्या प्रत्याहारमध्ये काय आहे, त्यानंतर रचिता कोण आहेत, की माहेश्वर सूत्रापासून किती प्रत्याहार वगैरे बनतात, असे आपल्याला बरेचसे MCQ क्वेश्चन असतात. 5 मार्क हातातले मार्क कोणले सोडायचे नाही तुम्हाला. पेपर 1 मधले हातातले 15 मार्कचे तुमचे MCQ त्यामध्ये 15 पैकी तुम्हाला 15 गेन करायचे आणि जास्तीत जास्त पेपर 1 मध्ये मार्क गेन करायचे जेणेकरून तुमची पासिंग इझिली होऊन जाईल. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.